आता थोडं लक्ष द्या इकडे. आता तुम्ही खूप वेळेपासून बसलेला आहात, प्रवचन ऐकत आहात. वरून तापतंय, उन्हाच्या झळा लागतात आजूबाजूला, आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही एकदम शांत एकाग्र चित्ताने, श्रद्धायुक्त चित्ताने तुम्ही धम्मदेशना ऐकत आहात. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण एखाद्या वेळेला लहान मुलाला शांत बस म्हटलं तर ते बसत नाही, आणि त्याचा स्वभाव लेकरू असतं, चंचल असतं, ऐकत नाही. पण मोठ्या माणसाला शांत बस म्हटणं आणि शांत बसवणे ही खूप मोठी एक काय म्हणता येईल, एक खूप मोठी एक कसरत आहे. त्याचं कारण तुम्हाला अनुभव त्या लेकरापेक्षा जास्त असतो. जीवनाचा अनुभव तुम्ही दररोज सुखदुःख अनुभवता, ते आपल्या मनात साठवता, त्याला तुम्ही पचवण्याचा प्रयत्न करता, आणि अशा दीर्घकालामध्ये तुमचे जे काही अनुभव असतात, जे मनावरती ठसा टिकून असतात, ठसा बनवतात, मनावरती ठसा उमटवतात, तर अशा दीर्घ कालावधीच्या मनाला सांभाळणं, त्याच्यावरती संयम ठेवणं, ताबा मिळवणं मोठं कठीण काम आहे. तर त्यामुळं खरोखर तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी धम्मदेशना होतात. दररोजच काही ना काही कार्यक्रम चालू असतात. वेगवेगळे भंतेची धम्मदेशना देतात आणि ते धम्म ऐकतात. तुम्ही आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा समजून आजच्या या विशाल बौद्ध धम्म परिषदेसाठी वेगळ्या वेगळ्या गावातून, खेड्यातून तुम्ही आलेला आहात. तुमच्यामध्ये जी श्रद्धा आहे, जो त्याग आहे, हा जो एक सद्गुण आहे, हा मोठा सद्गुण आहे. कधी कधी आपल्याला कळत नाही की आपल्यामध्ये काही सद्गुण असतात, आपल्यामध्ये काही धम्म असतं. ते धम्म किती महत्त्वाचे असतात, ते सद्गुण कसं आपलं कल्याण करते याची आपल्याला कधी कधी किंमत वाटत नाही, महत्त्व कळत नाही. आणि म्हणून कधी कधी आपल्याकडून कळत नकळत कोणत्या ठिकाणी बसलो, कसं बसावं, कशासाठी बसलो, उद्देश काय, फायदा काय, त्याचं हित काय आहे, याच्याकडे दुर्लक्ष होतं. पण तरीसुद्धा एक तुमच्या मनामध्ये भिक्खू संघाबद्दल, बुद्धाबद्दल, धम्माबद्दल, बाबासाहेबांच्या कार्याबद्दल जी श्रद्धा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आई, थोडं तुम्ही पाय इकडे लावून बसू शकता. इकडे पाहायला पहा, इकडे पाहायला पहा ना. मग जसं तुमच्या पायाला वेदना होतात नाही, तसंच माझ्या पण पायाला वेदना होत होत्या, म्हणून मी खुर्चीवरती बसलो. ठीक आहे. आता हे उतरतं वय आहे आपलं, आणि हे सांगतं तुमचं आयुष्य कसं चाललंय, कसं तुम्हाला जगायचं आहे, कसं कोणत्या कोणत्या गोष्टीला तोंड द्यायचं आहे. तर हे जीवन आहे, हे माणसाचं हे जीवन आहे. आणि ज्या ज्या गोष्टी जीवनामध्ये अनुभवल्या जातात तो सगळं धम्म आहे. आणि असा धम्म जाणत असताना आपण काय केलं पाहिजे, कसं जीवन जगलं पाहिजे, कसा संसार सांभाळला पाहिजे, आपला आणि आपल्या भोवती असलेल्या आपल्या नातेवाईकांचा, आपल्या सर्व परिवाराचा. तर मी तुम्हाला आता काही जास्त
2-3 तास नाही बोलणार. चिंता करू नका. न्याहारी करेल नाही. अरे वा, खरोखर. बरं आई, हो का? काही असेल सोबत आणलेलं असेल, नाही ते विहारत असेल, हा, बाजूला जा आणि खात बसा आणि ऐकत बसा. ठीक आहे, काही चिंता नाहीये. आजचा दिवस आपल्यासाठीच इथंच. ओके, ठीक आहे. काही आणलं असेल तर बाजूला जा, खात बसा आणि लक्ष इकडे ठेवा खाता खाता. ठीक आहे. तर थोडंसं आता लक्ष द्या. महत्त्वाचं बोलतोय, सगळ्यासाठीच जे महत्त्वाचं आहे ते बोलतो, पण थोडक्यात बोलतो, कारण तुम्हाला अनुभव जास्त आहे, माहिती जास्त आहे. हो ना? ओके, वाटलंच मला. तुमचं धन्यवाद. हां, ठीक आहे. तुमचं धन्यवाद. एवढं वय झालं तरी तुम्ही परिषदेला येता. आई, कुठेही बसा. ठीक आहे, ठीक आहे, कुठेही बसा, शांतपणे जेवा तिथं आणि इकडे लक्ष ठेवा. म्हणजे तुमची वेळ वाया जाणार नाही, तुमची मेहनत वाया जाणार नाही, तुम्हाला त्याचा फायदा निश्चितच होईल. 100 वर्षाची वय. चांगले, धन्यवाद आहे. आणखी जास्त वर्ष जगून आमचं आयुष्य तुम्हाला लाभो. आधार कार्ड पहा. नाही, ठीक आहे, ठीक आहे, जा जा जा. ठीक आहे. तर कोणी कोणाचं वय पाहू नका, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. ठीक आहे, ठीक आहे, जा जा, चला. बरं बरं, ठीक आहे. बायको कोणाची हे सांगितलं, आई कोणाची हे नाही सांगितलं. आता त्या लेकरांचं काम आहे ना आईला सांभाळणं या वयामध्ये. आता तर माधू बाबा ते गेलेच असतील, नाव सांगून काय फायदा. ठीक आहे. बघा, आईचे अनुभव सुद्धा आपल्याला सुख देतात. आईच्या ज्या हितगुज आहे, हितगोष्टी आहेत, ते सुद्धा आपल्याला सुख देतात. आणि हे जीवन आपण जगत आहोत. ते छत्री बंद करा, अवकाश ठेव ठेव. नाही, ठीक आहे, असू दे, असू दे. ठीक आहे. हा, इकडे लक्ष द्या. तर आपण हे अत्यंत कष्टाचं जीवन जगत आहोत. आपल्या जीवनामध्ये सुखदुःख दररोज येतं. सुखदुःख चालूच आहे. सुखदुःख येतात जातात, येतात जातात, आणि ते आपल्या जीवनाचा एक भाग बनतात. आणि एक एक दिवस आपल्या जीवनासाठी इतिहास बनतो. इतिहास लिहिला जातो. जर आपण लिहिला इतिहास, तर आपला एक जीवनाचा ग्रंथ निर्माण होतो. त्या ग्रंथामध्ये काय असतं? आपले फक्त अनुभव असतात, चांगले आणि वाईट. कदाचित तुम्ही लिहायला सुरुवात केली, लिहिले पाहिजे तुम्ही वास्तविक पाहता. जे जास्त उत्साही असतात त्यांनी आपल्या जीवनाचं डायरी लिहिली पाहिजे, इतिहास लिहिला पाहिजे किंवा ग्रंथ लिहिला पाहिजे, की तो ग्रंथ आपल्या पाठीमागं जे येणारे असतात त्या पिढीसाठी उपयोगाचा असतो. तर त्यामुळे हे आवश्यक असतं. आपापल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग चांगले वाईट घडलेले असतात, आणि हे सगळे एक उदाहरण असतं, एक अनुभव असतो, आणि त्याच्यामधून सगळ्या शिकण्याच्या गोष्टी असतात. ठीक. आपण हा सगळा प्रपंच सांभाळत असताना आपल्याला काही काही गोष्टीमध्ये एवढा काही रस असतो, एवढं काही आसक्ती असते, लोभ असते, आणि एवढं काही गर्व अहंकार असतो. त्या आसक्तीमध्ये, त्या लोभामध्ये, त्या तृष्णेमध्ये, त्या गर्वामध्ये, त्या अहंकारामध्ये आपलं हे सगळे जीवन चालू असतं. आणि हे सगळं जीवन चालू असताना आपण
स्वतःचं परीक्षण करतो. आपल्या सभोवती जे काही आपले कुटुंब आहे, प्रपंच आहे, समाज आहे, त्याचंही आपण अवलोकन करतो. त्याचं विश्लेषण करतो, त्याचा अनुभव घेतो आणि त्याच्यामधून काही आपण शिकतो. पण काय शिकावं हे कळालं पाहिजे. हे जर कळालं तर आपण जीवन चांगल्या पद्धतीनं जगू शकतो. आता कोणी म्हणेल, भंतीजी आता आमचे थोडे वर्ष राहिले, आता आम्हाला काय शिकायचं आहे? जगत आहे तर जगत आहोत, आता तर जाणारच आहोत. चिंता अजिबात करायची नाही. किती दिवस जगणार याची चिंताच नको. आणि चिंता करूनही त्याचा काही तुम्हाला उपयोग फायदा होणार नाही. कारण की आपलं हे जीवन सर्वांचं काय आहे? नाशवंत आहे, बदलणारं आहे, मरणधर्मी आहे, परिवर्तनशील आहे, क्षणभंगूर आहे. हे सगळ्यांना माहिती असावं. आपला जन्म झाला तर आपण एक दिवस जन्माला येतो आणि एक दिवस जातोच, निघून जातो. हे सगळ्यांना माहिती आहे की आपण मरणार. जन्म तिथे मृत्यू हे निसर्गाचं सत्य आहे. ते कोणी बनवलं नाही आणि ते कोणी बदलू शकत नाही. निसर्गाचं सत्य आपापल्या कर्माने सर्व माणसं जन्म घेतात. आपल्या आयुष्याचं जेवढं दिवस असतात, काळ असतो, तेवढे ते जगतात आणि निघून जातात. येताना कोणी कोणाला सांगून येत नाही. तुम्ही कधी सांगून आलात का कोणाला? तुम्ही तुम्हाला जन्माला कोणी घातलं? आई वडिलांनी घातलं. मग तुम्ही आई वडिलाच्या पोटी जन्म घेताना त्यांना सांगून आलात का की आम्ही येणार आहोत? कोणी कोणाला सांगितलं आई वडिलांना? नाही सांगितलं. बरं, जन्म घेतला, जगत आहात आणि एक दिवस जाणार आहात, सांगून जाणार आहात का? बघा, म्हणजे तुम्ही किती, काय म्हणता येईल, किती स्वार्थी म्हणता येईल. माणूस येतो, आईवडिलाला विचारपूस करत नाही, सांगत नाही की आम्ही जन्म घेणार आहोत आणि तुम्हाला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळावं लागणार आहे आणि पुढचा सांभाळसुद्धा तुम्हाला करावा लागणार आहे. असं कोणी सांगतच नाही कोणी कोणाला. आता तुम्ही म्हणाल की म्हणते तुम्ही सांगून आलात का? कदाचित तुमचा प्रश्न असा असू शकतो की तुम्ही सांगून आलात का? ठीक आहे. कोणी कोणाला सांगून येत नाही. कदाचित सांगण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तुम्हाला जागाच मिळणार नाही. जागा मिळणार नाही तुम्हाला. बरं, तुम्ही सांगून येत नाही. त्याचं कारण असं आहे की जो व्यक्ती, जो सत्व, जो माणूस जन्म घेतो त्याला जीवनाची कस्टडी होते. म्हणजे काय होते? शिक्षा होते, सजा होते. 9 महिने 9 दिवस अंधाऱ्या कोठडीमध्ये, इकडे लक्ष द्या, तुमच्याबद्दल बोलत आहे मी. जो जन्म घेतो तो शिक्षा भोगूनच जन्म घेतो. अशी शिक्षा की जगामध्ये तसं कारागृह कुठं निर्माणच झालं नाही. 9 महिने 9 दिवस अंधाऱ्या कोठडीमध्ये हातपाय बांधून तिथंच हातपाय हलवतो आणि शेवटी त्याची शिक्षा पूर्ण झाली. या विश्वाचं तोंड पाहतो. सजा आहे का सुख आहे त्याच्यामध्ये? आनंद आहे का सजा आहे? दुःख आहे का सुख आहे? 9 महिने 9 दिवस बाहेर पडता येत नाही. मग बाहेर पडता येत नाही का जीव कासावीस होतो आणि मग ते मूल काय करतं? आईला लाथा मारतं पोटामध्ये. आहे की नाही? म्हणतो मला जाऊ दे, म्हणतो एकदाच बाहेर. तर आई बिचारी सांभाळ करते. 9 महिने 9 दिवस त्याला वागवते,
वाटेल तेवढा वेदना, दुःख, कष्ट सहन करते आणि त्याला जन्म देते. जन्म दिल्यानंतर तो जन्माला तर येतो, पण सुख की दुःख? जन्माला येणं सुख आहे की दुःख आहे? हा, सुख आहे. म्हणून कोणी कोणी पेढे वाटतात, आहे की नाही? लाडा नवसाचा झाला, इतक्या दिवसाचा झाला, पेढे वाटतात. पण जो जन्माला येतो तो बुद्धाचा धम्म सांगतो, बुद्धाचं वचन बोलतो. एका दिवसाचं बाळ जन्माला येतं तर त्या आल्या आल्या बुद्धाचा धम्म सांगतं. काय म्हणतं? तुमचं दुर्लक्ष झालं, तुमचं लक्ष नाही, तुम्हाला कळत नाही, इतके दिवस झाले तुम्ही मोठे आहात, पण तुम्हाला सत्य कळत नाही. या कशाचं? या जन्माचं, या निसर्गाचं. कोणतं सत्य आहे? जन्माला येणं दुःख आहे. हे कोण म्हणतं? बुद्ध म्हणतात. जन्म घेणं दुःख आहे, जीवन जगणं दुःख आहे. नंतर तहान भूक लागणे, व्याधीग्रस्त होणे, आजारी पडणे, प्रिय व्यक्तीची ताटातूट होणे, अप्रिय व्यक्तीचा संयोग घडणे, मरण पावणे, ह्या सगळ्या गोष्टी फक्त दुःख आणि दुःखच आहे. म्हणजे बाळ जन्माला येतं ते पहिल्या क्षणाला सांगतं की जन्म घेणं दुःख आहे, पण ती भाषा तुम्हाला नाही कळत, कारण ती भाषा निसर्गाची भाषा आहे. सत्य वचन आहे, ते बुद्धाचं वचन आहे. ते कोणत्या शब्दात बोलतं? काय सांगतं तुम्हाला? ज्या वेळेला ते जन्म घेतं, पहिल्या क्षणाला बाहेर येतं, त्यावेळेला ते हसतं की रडतं? हा, काय सांगतं तुम्हाला? जन्माला येणं दुःख आहे का सुख आहे? आणि ते जन्माला आल्यानंतर तुम्ही लगे पेढे वाटतात, काय काय करता. म्हणजे तुमचं अज्ञान. कसं ज्ञान? काय अज्ञान आहे की सज्ञान आहे? अज्ञान आहे. तुम्हाला वाटते बरं झालं बाळ झालं, इतक्या दिवसापासून आपण वाट पाहत होतो, आता वंशाचा दिवा पेटला, आता वंशाचा वेल वाढला, तुम्हाला आनंद वाटतो. आता तुमच्या विचारामध्ये आणि बुद्धाच्या विचारामध्ये बघा किती मोठं जमीन आसमानचं फरक आहे जीवनाच्या संदर्भाने. तर ते तुम्ही पेढे वाटा, तुम्हाला आनंद होतो. गावामध्ये जिकडे तिकडे तुम्ही काय पत्रिका छापतात आणि ते उत्सव साजरा करता जन्माचा. बुद्ध म्हणतात जन्म घेणं दुःख आहे, जीवन जगणे दुःख आहे, आजारी पडणे दुःख आहे, व्याधीग्रस्त होणे, आजारी पडणं, हे सगळं दुःख आहे. बुद्ध सांगतात, बुद्धाचा धम्म. त्याच्यामधून आपण काय म्हणतो? बुद्धांनी शिकवलेलं धम्मज्ञान, 4 आर्य सत्य. पहिलं आर्य सत्य कोणतं आहे? जीवनामध्ये दुःख आहे. आहे का नाही जीवनामध्ये दुःख? कसं काय? सकाळपासून तुम्ही इकडे आलात, कोणी नाश्ता केला नसेल, कोणी जेवण केलं नसेल, कोणाला भूक लागली असेल, तहान लागली असेल, इथं बसून बसून कंटाळा आला असेल, पायाला थकवा आला असेल, हे कोणतं दुःख आहे? शारीरिक दुःख आहे. भंतेजी सकाळपासून म्हणजे चालू झाल्यापासून बोलतच आहेत. कधी आमचं प्रवचन बंद होईल, कधी बडबड बंद होईल, आम्हाला थोडंसं कधी मोकळं फिरायला मिळेल, बसून बसून कंटाळा आला, हे पण दुःखच आहे की नाही? दुःख. बुद्ध सांगतात की जीवनामध्ये दुःख आहे. दुःख असेल विनाकारण नाही आहे, त्याला काही ना काहीतरी कारणच असेल. म्हणजे दुःख आहे तर त्या दुःखाचे कारण आहेत. मग दुःखाचे कारण जाणले आणि ते कारण आपण घडू दिले नाही, त्याच्यावरती संयम ठेवला, त्याच्यावरती अंकुश ठेवला, ते कारण आपण घडू दिले नाहीत, तर दुःख कमी होईल का नाही?
दुःख कमी होईल. म्हणजे जीवनात दुःख आहे आणि त्या दुःखाचे कारण आहे, आणि ते कारण घडू दिले नाही तर तिथे दुःखाचा शेवट आहे. बघा, बुद्ध काय किती चांगल्या प्रकारे समजून सांगतात. म्हणजे तिथं दुःखाचा शेवट आहे, आणि दुःखाचा शेवट आहे हे सत्य आहे. पण दुःख आपोआप नष्ट होईल का? नष्ट करावं लागेल. म्हणजे तिथं काय आहे? दुःख नष्ट करण्याचा मार्ग आहे. 4 गोष्टी: दुःख, दुःखाचं कारण, दुःखाचं निवारण आणि दुःख निवारण करण्याचा मार्ग. हे बुद्धाच्या धम्माचे 4 आर्य सत्य तुम्ही दररोज जीवनामध्ये अनुभवता, जाणीव घेता. पण त्याची तुम्हाला म्हणजे जाणीव घेता, तुम्ही जाणीव होतं, पण आकलन होत नाही. आपल्याला या दुःखापासून मुक्त झालं पाहिजे असं तुम्हाला कधी वाटतं का? कोणाकोणाला वाटतं जीवनाच्या दुःखापासून मुक्त झालं पाहिजे? कोणालाच वाटत नाही. एकाचाही हात वर नाही. सगळंच सुखात आहे. खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला सुख मिळो, जास्त मिळो, पण ज्याला तुम्ही सुख समजता ते खरोखर सुख नाही, तो फक्त भ्रम आहे जीवनासाठी. ओके, आता तुमच्या कुटुंबाकडे, नातेवाईकाकडे, तुमच्याकडे वळून हे सगळं जीवन जगत असताना बुद्ध सांगतात दुःख आहे, दुःखाचे कारण आहेत, दुःखाचा शेवट आहे आणि दुःख मुक्तीचा मार्ग आहे. म्हणजे बुद्धाने काय सांगितलं? जेथे दुःख आहे ते दुःख नष्ट केलं तेथे सुख आहे. म्हणजे दुःख नष्ट केलं ते तिथं काय उत्पन्न होईल? सुख उत्पन्न होईल. म्हणजे बुद्धाने केवळ फक्त दुःखच शिकवलं का? बुद्ध हे दुःखवादी आहेत का? मुळीच नाही. बुद्ध हे दुःख मुक्तीच्या मार्गावर घेऊन जाणारे महान शिक्षक आहेत. दुःखमुक्तीच्या मार्गाने घेऊन जाणारे महान शिक्षक आहेत. म्हणजे दुःख आणि दुःखाचा शेवट म्हणजे सुख, दोन्ही गोष्टी बुद्धांनी शिकवल्या. तर आता आपल्याला मुलगा झाला, मुलगी झाली, वंशाचा दिवा पेटला, जिकडे तिकडे आनंद झाला, आपल्याला यामध्ये खूप मोठं सुख वाटतं. आपण लाडानवसाचं लेकरू झालं, नवस फलित झाला. हा, नवस तुम्ही केलेला फलित झाला. म्हणजे तुमच्या नवसाला फळ आलं. वंशाचा दिवा पेटल्यामुळं हे तुम्ही सुख मानताय त्याच्यामध्ये. बुद्ध याच्या विरोधात आहे. विरोधात म्हणजे बुद्धाचा समज वेगळा आहे. तुम्ही दिवा पेटवण्याचा प्रयत्न करता, दिवा पेटवता, 1 नाही 2 नाही अनेक दिवे पेटवत जातात. तुमचा वेल मांडवावरती नेता आणि त्याला खत पाणी घालताना वाढवतात. बुद्ध काय करतात? वंशाचे दिवे विझवतात. बघा, तुम्ही दिवे पेटवले, बुद्धाने वंशाचे दिवे विझवले. बघा, तुमच्या विचारामध्ये आणि बुद्धाच्या विचारामध्ये किती मोठा अंतर आहे. सिद्धार्थ गौतमाचा एकुलता एक दिवा कोण होता? राहुल होता. तो बुद्धाने विझवला, विझून टाकला. आणि तुम्ही पेटवतच आहात. नाही पेटला तिथं पण दुःखच. कसं का होईना पेटलंच पाहिजे. एकाची 2, 2ची 3 वाढत जातात. बुद्धाने वंशाचा दिवा विझवला. कसा विझवला? एकुलता एक मुलगा राहुल, त्याला काय केलं? भंतीजी बनवलं, प्रवजित केलं, त्याचं लग्न केलं का? तो पुढचा दिवा पेटवला का त्याने आणखी? म्हणजे पहा, बुद्धाने का विझवला तो दिवा? बुद्धाला हे माहीत होतं
हे सगळं विश्व फक्त अहंकारामध्ये, अज्ञानामध्ये, तृष्णेमध्ये, वासनेमध्ये, विकारामध्ये होरपळत आहे, जळत आहे आणि जन्म जन्म त्या भवचक्रामध्ये अडकून आहे. मग मला जी विद्या प्राप्त झाली, जे ज्ञान मिळालं, कोणतं? दुःखमुक्तीचं, भवचक्र नष्ट करण्याचं, ते ज्ञान मला माझ्या नातेवाईकांसाठी देता आलं पाहिजे. जसा मी दुःखमुक्त झालेला आहे तसे माझे सर्व नातेवाईक, माझ्या संबंधित असलेले हे दुःखमुक्त झाले पाहिजेत. भवचक्र जन्म मरणाचं हे नष्ट झालं पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी काय केलं? एकुलता एक मुलगा त्याला भिक्षू बनवलं, म्हणजे सामनेर बनवलं आणि त्याला दीक्षा दिली. त्याचं लग्न नाही झालं. त्यांचा वंश पुढे चालला का? नाही चालला. त्यांचा भाऊ आनंद, त्यांचा भाऊ नंद, त्यांच्या बहिणी नंदा, रूपनंदा, हे सगळ्या बहिणी, नातेवाईक, भाऊ, चुलत भाऊ, हे सगळे, या सगळ्यांना दीक्षा दिली. बघा, त्यांचे वंश पुढे चालले का? आनंदाचा, नंदाचा किंवा रूपनंदाचा कोणाचाच वंश पुढे गेला नाही. दीक्षित झाले, अरज म्हणजे भिक्षू झाले, भिक्षुनी झाल्या, अरज झाले आणि जीवनमुक्त अवस्थेला गेले. म्हणजे भगवान बुद्धाचा विचार दुःखमुक्तीचा, आणि त्या दुःखमुक्तीच्या धम्मज्ञानाने त्यांचे सर्व नातेवाईक, त्यांची आई महाप्रजापती, त्यांचे वडील शुद्धोधन, त्यांची जन्मदाती आई महामाया, तिचं अगोदरच निधन झालं होतं. पण जे जे त्यांच्या संबंधित होते त्या सगळ्यांना त्यांनी काय केलं? भिक्षू बनवलं, दीक्षा दिली आणि ते सगळे दिवे त्यांनी विझवले. दिवे विझवले म्हणजे जन्म मरणाच्या भवचक्रामध्ये अडकू दिलं नाही त्यांना, त्याच्यापासून मुक्त केलं. आणि आपण एक एक दिवा पेटवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये समाधान, आनंद खूप मानतो. आणि नाही सांभाळणं झालं की मग मुलाचे, आईवडिलाची भांडणं ते चालूच असतात, नातेवाईकाची भांडणं ते चालू असतात. बरं, हे आपलं हे सगळं कुटुंब प्रपंच आहे. तर तुम्ही हे सर्व जीवन जगत असताना तुम्हाला अहंकार, तुम्हाला लोभ, आसक्ती, तृष्णा, गर्व कोणाकोणाचा असतो? आपल्या धनसंपत्तीचा, आम्ही, आमचं वैभव, आमची गाडी, आमचं शेत, आमचा बंगला, आमचे मुलं काय असतील नसतील याच्यामध्ये तुम्ही गुरफटलेले आहात. हा, आई थोडं लक्ष द्या. आता तुमच्याकडेच येतोय, आता मी तुमच्यासाठीच बोलतोय. आता लक्ष ठेवा. इथं आज ऐकायला मिळेल, संध्याकाळी नाही मिळायचं आणि उद्या पण नाही मिळायचं. आणि ऐकायचंच असेल तर आणखी एखादं वर्ष वाट पाहावं लागेल या परिषदेची. तोपर्यंत तुम्ही असता की मी असतो माहिती नाही. म्हणून आता आहात तर थोडं लक्ष द्या. तुम्हाला गर्व, अहंकार कशाचा असतो? तुमच्या धनसंपत्तीचा, तुमच्या वैभवाचा, तुमच्या शेतीचा, तुमच्या बंगल्याचा, तुमच्या गाडीचा, तुमच्या मोठे मोठे जे काही नातेवाईक असतात, मोठे मोठे पदावर असलेले, त्या सर्वांचा अहंकार असतो. आणि तुम्हाला काय वाटतं? हे माझे, ते माझे, ते माझे, ते माझे. तुम्ही गुंतवता त्यांच्यामध्ये स्वतःला, ते गुंतत नाही तुमच्यामध्ये, ते अलिप्त असतात. पण तुम्ही माझं लेकरू, माझा मुलगा, माझा नातू, माझा पंतू असं म्हणून म्हणून तुम्ही काय करता? त्याच्यासोबत स्वतःला गुंतवता. पण ते गुंतत नाही, ते मस्तपणे असतात, आपापलं जीवन जगतात व्यवस्थितपणे. पण तुमची माया कोणती? काय म्हणतात? वेडी माया.
तुमची वेडी माया तिथं असतेच. ते खातात पितात सगळं काही आपलं वैभव जीवन जगतात, पण तुम्हाला त्यांच्याबद्दल जास्त कष्ट, जास्त चिंता, जास्त दुःख, जास्त टेन्शन असतं आणि ते तुम्ही त्यामध्ये गुंतलेले असतात. मग तुम्हाला अहंकार असतो तुमच्या धनसंपत्तीचा, वैभवाचा. आता मला सांगा की तुमचे आता दिवस जवळ आले, म्हणतात ना, तुमचे गोवारे कुठे गेलाय? स्मशानात गेला. सत्य बोलतोय मी. काही तुम्ही नाराज व्हावे किंवा दुःखी व्हावं, काही टेन्शन यावं किंवा तुम्हाला वाईट वाटावं म्हणून नाही बोलत, पण जे सत्य ते सत्य सांगावं लागतं. तुमच्या गोवऱ्या स्मशानात गेला, पण तरी तुम्हाला चिंता नाताची, पंतूची. आता त्या नाताची आणि त्या पंतूची चिंता करणारे आहेत ना त्यांच्या आईवडील, तुम्ही कशाला करावी? पण तुम्हाला नाही होत ना, तिकडं तुमचं मन जातच. आता तुम्ही ज्या वेळेला शेवटचा जयभीम करता, कशाला? सर्व कुटुंबाला, सर्व नातेवाईकाला शेवटचा जयभीम समजलं ना तुम्हाला? शेवटचा जयभीम तुम्ही केला आणि तुम्ही पोहोचता कुठे? स्मशानामध्ये. तर त्यावेळेला तुम्ही जे काही जीवनभर काबाड कष्ट केलेले असतात, धनसंपत्ती कमवलेली असते, मेहनत करून जे काही मिळवलेलं असतं, त्याच्यातला काही हिस्सा तुमच्यासोबत कोणी देते का? तुमचे मुलं, तुमच्या मुली, तुमचे नातू पंतू, तुम्ही वापरलेले दागदागिने लग्नाचे ते सुद्धा काढून घेतात. कोण काढून घेतात? तुमची सूनबाई किंवा तुमची मुलगी हक्कानं काढून घेते. काय माझ्या सासूचं, माझ्या आईचं आहे. मग कानातला असो, गळ्यातला असो, नाकातला असो, पायातला असो, हातातला असो, सगळं तिचंच आहे की नाही? आणि समजा वडील असतील, वडिलांची काही संपत्ती असेल, बँक बॅलन्स असेल, शेतीवाडी असेल, तर मुलगा काय करतो? वडिलांचे डोळे मिटण्याच्या अगोदर अंगठे घ्या, अंगठे, कागदावरती अंगठे घ्या, सह्या घ्या त्यांच्या. म्हणजे बघा, तुम्ही जीवनभर मिळवलेलं धनसंपत्ती कष्ट करून जे काही असेल नसेल, त्याच्यातला थोडासा हिस्सा सुद्धा तुमच्या सोबत देत नाही. देते का कुणी? आता ठीक आहे, आता सगळ्यात मोठी नोट कोणती आहे? 2000ची आहे की नाही? बाकीचे पैसे बँकेमधले. तुमची चिता पेटवताना कशाने पेटवतात? रॉकेल टाकतात त्या बळ्यावरती आणि ते चिता पेटवतात. असं म्हणत नाही माझ्या वडिलांची संपत्ती करोड रुपये आहे, लाखो रुपये आहे, त्यांची चिता मी 2000च्या नोटेनेच पेटवतो. करते की कोणी असं? तसं काम आईला समज. म्हणजे त्या 2000च्या कागदाला किंमत आहे, पण तुमची जी प्रेत पडलेलं असतं त्याला किंमत कळत नाही. आहे तोपर्यंत सगळं काही ठीक आहे, गेलं की सगळं संपलं. आणि तुम्हाला किती नाता किती गोतावळा, किती गुंतागुंत तुमच्या मनाची, तुमच्या नात्याची असते, किती आसक्ती असते, किती तृष्णा असते, आहे की नाही? धनसंपत्ती कोणी सोबत देत नाही, ज्याचा तुम्हाला अत्यंत गर्व असतो. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही खूप मोठं तुमचं पद प्रतिष्ठा, तुम्ही मेले की ते सुद्धा संपतं, तिथल्या तिथंच राहतं. वाटलं तर कुठे येतं? फक्त तुमचं ज्या स्मशान काय बनवतात ते, असं आपलं स्तूप बनवतात किंवा थडगं बनवतात, तिथं येतं फक्त नाव. ते अमुक अमुक माझी आमदार खासदार काय असेल नसेल ते नाव तिथं. कोणत्या एखादा कलेक्टर, कमिशनर, त्या पाठीवरती नाव येते तिथं. म्हणजे ते पद प्रतिष्ठा फक्त त्या पाठीपुरतीच मर्यादित होऊन जाते.
पण जिवंत असताना तुम्ही किती अहंकार, किती गर्व, किती मीपणा त्यामध्ये असतो तुमचा सामावलेला, किती तुम्ही स्वतःला समाजापासून, कुटुंबापासून अलिप्त मानता आणि मोठं मानता. पण ते काही राहतं का सोबत? काही काहीच नाही, ते पण जातं. धनसंपत्ती सोबत येत नाही, कोणी सोबत देत नाही. तुमचं पद प्रतिष्ठा सोबत येत नाही आणि सोबत काही जात नाही. राहिलं आता तुमचे नातेवाईक, कोण तुमच्यासोबत येतं सांगा बरं? मुलगा, मुलगी, ज्याने तुमचा सांभाळ केला, पती, पत्नी, कोणी येतं सोबत? मुलगा येत नाही, मुलगी येत नाही, आई येत नाही, वडील येत नाही, पती, पत्नी, भाऊ, बहीण, मित्र मंडळी कोणीही कोणाच्या सोबत येत नाही. काय येत नाही बरं? जायला पाहिजे ना आपलेच म्हणून. आपलेच म्हणून जायला नको पाहिजे का? वाट लावतो कुठपर्यंत? फक्त स्मशानभूमीमध्ये. एकदा का अग्नी पेटली, बाजूला बाजूला जाळ 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 बाजूला होतात, थोड्या वेळ थांबतात आणि मग घरी सगळे वापस येतात. येते का कोणी सोबत तुमच्या? ज्यांना तुम्ही जन्माला घातलं, मुलं बाळ, ते सोबत येत नाही. किंवा ज्यांनी तुम्हाला जन्माला घातलं, तुमचे आईवडील, तेही तुमच्यासोबत येत नाही. पती, पत्नी, कोणी कोणासोबत नाही. भाऊ, बहीण नाहीच, मित्रमंडळी कोणीच कोणासोबत नाही. म्हणून माणूस ही एकटा येतो आणि एकटाच जातो. खरं आहे का खोटं आहे? पण किती गर्व असतो तुम्हाला, हे माझे, ते माझे, ते माझे, ते माझे, असं माझे माझे म्हणून म्हणता म्हणता एवढं तुम्ही जीवाला दुःख मानून घेता, एवढं टेन्शन देता, एवढं दुःखी करता की सुखाने जगायलाच सुख तुम्हाला सुचत नसते. मग या गोष्टीकडे थोडं लक्ष करा. कसं जगलं पाहिजे? तुमची जबाबदारी आहे कौटुंबिक, तेवढी पार पाडा. जेवढं तुमचं कर्तव्य आहे तेवढं तुम्ही करा. पण असं मोहमायामध्ये, अशा तृष्णेमध्ये, अशा आसक्तीमध्ये गुरफटून जाऊ नका. तुमचं जे कर्तव्य आहे ते तुम्ही अवश्य करा. जबाबदारी आहे. आपण आईवडिलाची सेवा केली पाहिजे, भावंडाची सेवा केली पाहिजे, पती पत्नीची देखभाल केली पाहिजे, नातेवाईकांची देखभाल केली पाहिजे. आपण समाजामध्ये आहोत तर सामाजिक जबाबदाऱ्या आपल्यावरती आहेत, त्या सगळं पार पाडा. पण गुंतून राहू नका, गळ गुंतू नका कुठं कुठं. असे जसे गळ गुंतला तसा दुःखच होतो, वेदनाच उत्पन्न होतात. तो गळ काही निघत नाही, तृष्णा वासना कमी होत नाही आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दुःख उत्पन्न होतं. आता बघा, संपत्ती सोबत येत नाही, वैभव प्रतिष्ठा सोबत येत नाही, नातेवाईक सोबत येत नाही, मग तुमच्या सोबत काय येतं? काय तुम्ही घेऊन जाऊ शकता? कशाचे तुम्ही भागीदार आहात? जीवन जगताना, कर्म करताना, जीवनामध्ये सुखदुःख अनुभव करताना तुम्ही कशाचे भागीदार बनता आणि काय तुमच्या सोबत येतं? आपले कुशल कर्म. फक्त कुशलच येतात का सोबत? म्हणजे आपले कर्म आपल्या सोबत येतात. बघा, आपण कुठपर्यंत आलो? आपल्या कर्मापर्यंत. कुठून वाटचाल केली? संपत्तीपासून, नातेवाईकापासून, आपल्या पद प्रतिष्ठेपासून आता कुठपर्यंत आलो? कर्मापर्यंत. कर्म आपले, आपल्यासोबत आणि परीक्षण आपलं, जबाबदारी आपली. तर हे समजून जीवन जगलं पाहिजे. आपले कर्म कुशल असतील, अकुशल असतील, त्याचे जे काही विपाक मिळतं, त्याचं जे काही फळ मिळतं ते नेहमी आपल्यासोबत येत असतं. मग हे आपल्याला समजलं पाहिजे. आपले कर्म करणारे आपण, भोगणारे आपण. मग कोणते कर्म करायचे आणि कोणत्या कर्माने कोणत्या गतीला जायचं? कुशल कर्म केले तर कुशल कर्माचं फळ काय असतं? सुख, शांती, आनंद, समाधान आणि शेवटी मुक्ती, सुगती आणि मुक्ती. कशाचं फळ आहे? कुशल कर्माचं.
माणूस जीवनामध्ये कुशल कर्मच करतो असं नाही, कधी कधी अकुशल कर्मही करतो. मग अकुशल कर्माचं फळ काय? दुःख, शोक, संताप, भय, भीती, चिंता, अधोगती, दुर्गती आणि शेवटी विनाश. कशाच फळ आहे? अकुशल कर्माचं, म्हणजे पाप आहे की नाही. म्हणजे जीवनामध्ये पाप आणि पुण्य ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. कुशल अकुशल कर्म समजलं पाहिजे, त्याचं फळ समजलं पाहिजे, त्याचं विपाक समजलं पाहिजे आणि आपण काय करायचं ही जबाबदारी समजली पाहिजे. हे जर माणसाला समजलं तर तो मनुष्य अत्यंत संतुष्टपणे, समाधानाने, आनंदाने सुखी जीवन जगू शकतो. आणि हे समजण्यासाठी भगवान बुद्धाचा धम्म आहे. मग ज्यावेळेला माणसाला माणसाचे कर्म समजतात, त्याचं फळ समजतं, ते जे काही अंधश्रद्धा असते, अंधविश्वास असतो, तो आपोआप नष्ट होतो. कोणती अंधश्रद्धा, कोणते कर्मकांड, कोणतं अज्ञान? आपण काय म्हणतो, माझ्या जीवनामध्ये जे काही चांगलं झालं, कोणाची कृपा? देवाची कृपा. आणि जे काही वाईट झालं ते कोणाचा शाप? तो पण देवाचा शाप. म्हणजे तुम्ही काय केलं त्याला काही किंमतच नाही. असं हे जे काही अज्ञान आहे, अशी ही जी काही अंधश्रद्धा आहे, अंधविश्वास आहे, हा आपण नष्ट केला पाहिजे. आपण आपल्या कर्मासाठी जबाबदार, आपण आपल्या जीवनासाठी जबाबदार, आपण आपल्या सुखदुःखासाठी जबाबदार, आपण आपल्या अधोगती सुगतीसाठी जबाबदार. आपण आपल्या जीवनाचं किंमत, महत्त्व ओळखून आपण जास्तीत जास्त पुण्यकर्म केलं पाहिजे. दुःखापासून मुक्त झालं पाहिजे. देवावर, आत्मा, परमात्मा, ईश्वर, परमेश्वर अशा गोष्टीवरती आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे. आपला विश्वास आपल्या कर्मावर असावा आणि त्या कर्माचं मिळणारं फळ त्यावरती आपला विश्वास असावा, जेणेकरून आपल्याला हे काही कोंबडं, बकऱ्या, कंदुऱ्या आपण करतो, ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार नाही. आपल्या कर्माने आपण दुःखमुक्त होऊ, जीवनमुक्त होऊ. हा तथागतांचा सद्धम्म आपण समजून घेतला पाहिजे. म्हणून आपला विश्वास बुद्ध, धम्म आणि संघावरती असावा, आपल्या धम्म आचरणावरती असावा. हे जर आपण केलं तर आपल्या जीवनाचं मोठं कल्याण आहे, मोठं आपल्या जीवनाचं महत्त्व आहे आणि त्याचं आपल्याला नेहमी फायदा आहे. हे समजून घेणं म्हणजे तथागतांचा सद्धम्म समजून घेणं आणि आपल्या जीवनाचं ध्येय उद्देश दुःखमुक्तीचं ते प्राप्त करून घेणे, हे आपल्या सर्वांच्या जीवनाचं ध्येय उद्देश असावा. तर मला वाटते आजच्या दिवसासाठी एवढा उपदेश तुम्हाला पूर्ण झाला किंवा खूप झाला. कदाचित तुम्ही याच्याबद्दल कधी विचार केला नसेल, पण आता इथून पुढे विचार करा, आचरण करा, अनुभव घ्या आणि कसं जीवन जगायचं, कसं दुःखमुक्त व्हायचं हे तुम्ही शिकून घ्या. तर शेवटी वेळेचं ध्यान ठेवून आपण आशीर्वाद घेऊनच गेलं पाहिजे. तर 2 मिनटं खाली बसा. आता बसा खाली, आशीर्वाद घ्या भिक्खू संघाचा. आशीर्वाद कशासाठी? तुमच्यामध्ये असलेली श्रद्धा, तुमच्यामध्ये असलेला त्याग. तुम्ही तुमच्या गावापासून इथं आलात, पैसा खर्च करून, वेळ काढून आणि धम्मदेशना ऐकली एवढ्या तप्त्या उन्हामध्ये. हे जे पुण्यकर्म तुम्ही केलेलं आहे, त्या पुण्यकर्माचं अनुमोदन म्हणजे तुमच्या कुशल कर्माचा आशीर्वाद कोणाकडून? भिक्खू संघाकडून, बुद्ध धम्म संघाकडून. तुमच्या या पुण्यकर्माचं, तुमच्या या श्रद्धेचं, तुमच्या या दानकर्माचं तुम्हाला पुण्य प्राप्त होईल अशी मंगलकामना भिक्खू संघ करत आहे. आपण सर्व दुःखापासून, भयापासून, भीतीपासून, अधोगती, दुर्गतीपासून
विनाशापासून, टेन्शनपासून मुक्त व्हावेत. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, आनंद, समाधान, सुगती प्राप्त हो, ही भिक्खू संघ तुमच्या प्रती मंगल कामना करत आहे. आणि तुम्ही सर्वजण या जन्ममरणाच्या भवचक्रापासून मुक्त होऊन निर्वाण पद प्राप्त तुम्हाला हो, ही उदात्त कामना करून भिक्खू संघ शुभाशीष देत आहे. सर्वांनी हात जोडून शुभाशीष ग्रहण करावा. दुःख पत्ताचनी दुःखा, भय पत्ताचनी भयात, शोक पत्ताचनी शोका, होन्तु सभ्येऽपि पाणिनो, एतावता च अम्मेहि सम्मतं पुण्यसम्पदं, सभ्ये देवा अनुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया, दानं ददन्तु श्रद्धायं, शीलं रक्षन्तु सर्वदा, भावनाभिरता होन्तु गच्छन्तु देवतागता, सभ्ये बुद्धा बलपत्ता, पच्चेकानञ्च यं बलं, अरहन्तानञ्च तेजेन, रक्षं वन्दामि सभ्यसोत्, आकाशठा च भूमट्ठा, देवा नागा महेद्दिका, पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं, आकाशठा च भूमट्ठा, देवा नागा महेद्दिका, पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं, आकाशठा च भूमट्ठा, देवा नागा महेद्दिका, पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनं, आकाशठा च भूमट्ठा, देवा नागा महेद्दिका, पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति, सभ्भीतियो विवर्जन्तु, सर्वरोगो विनश्यतु, माते भवन्त्वन्तरायो, सुखी दीर्घायुको भव, अभिवादनशीले सा, नीचं वट्ठापचायिनो, चत्तारो धम्मा वर्धन्ति, आयुवन्नो सुखं बलन्ति. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.